पैनगंगा नदीच्या पुरात अडकलेल्या 2 शेतकऱ्यांना सुखरूप वाचवण्यात पिंजर येथील पथकाला यश. देवतारी कोलमारी. जिल्हा प्रशासनाची हेलिकॉप्टर बोलावण्याची होती तयारी. दुपारी 3 वाजतापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत 2 व्यक्ती होते पुरात अडकलेले. पेडगाव. पैनगंगा नदीच्या पुरात सर्व पर्याय संपलेल्या ठिकाणी शेवटची घटका मोजणार. या 2 शेतकऱ्यांना पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांनी आपल्या जीवाची पर्वा न करता मोठ्या साहसाने दोन्ही शेतकऱ्यांना सुखरूप रेस्क्यू केले व त्यांना बाहेर काढून जीवनदान दिले. 26 जून रोजी दुपारी 3 वाजता पेडगाव तालुका रिसोड येथील शेतकरी मदन ज्ञानोबा मोरे वय अंदाजे 55 वर्ष राहणार पेडगाव तालुका रिसोड जिल्हा वाशिम हे आपल्या शेतातील सोलर पंप बंद करण्यासाठी गेले असता अचानक पैनगंगा नदीच्या पुराचा शेताला वेढा बसला आणि चारही बाजूला पाण्याचा प्रवाह वाढला आणि ते अडकले. त्यांना वाचवण्यासाठी येथीलच पट्टीचे पोहणारे अक्षय अंभोरे वय 27 हे गेले कारंजा लाड. पाणी वाढतच गेले असून ते सुद्धा अडकले. कारण चारही बाजूला पैनगंगेचा जोरदार प्रवाह असल्याने कोणताच पर्याय उरलेला दिसत नसताना यावेळी सर्व गावकरी गोळा झाले, परंतु नदी पात्रातील प्रवाहामुळे काहीच पर्याय नसल्याने शेवटी गावक यांनी व लोकप्रतिनिधींकडून वाशिम जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस मॅडम यांना माहिती देऊन तात्काळ कारवाई करण्यासाठी विनंती केली. तेव्हाच पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ पाचारण केले. तेव्हा वाशिमच्या उ.वी.अ. वैशाली देवकर मॅडम, रिसोड व तहसीलदार प्रतीक्षा तेजणकर मॅडम आणि रिसोडचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण सर, अकोला खासदार अनुपभाऊ धोत्रे यांनी सुद्धा फोन करून जीवरक्षक दीपक सदाफळे यांना तात्काळ येण्यास सांगितले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता दीपक सदाफळे यांनी आपले सहकारी मयूर सळेदार, अतुल उमाळे, गोपाल गिरे, शेखर केवट, मयूर कळसकार, विष्णू केवट, अपूर्व चेके, अजय डाके यांचे सह शोध व बचाव साहित्यासह घटनास्थळावर दाखल झाले. लगेच सर्च लाईट सेटअप केला व रेस्क्यू बोट तयार केली आणि बायना कुर्लने लोकेशन ट्रेस केले असता दोन्ही शेतकरी एका झुडपाला धरून दिसून आले, परंतु त्यांच्यापर्यंत जाणे कुठल्याच परिस्थितीत शक्य नव्हते. 2 धारांचा प्रवाह खूप वेगात वाहत होता, तरी कसलाच विचार न करता व आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांच्यापर्यंत टीम पोहोचली आणि जर यश आले नाही तर दुसरा पर्याय म्हणून एसडीएम मॅडम व तहसीलदार मॅडम यांनी हेलिकॉप्टरची व्यवस्था करता येईल का असे पर्याय शोधत होते. परंतु वेळ कमी असल्याने काय करावे काही सुचत नव्हते. परत जीवरक्षक दीपक सदाफळे यांनी क्विक प्लॅनिंग केले आणि मोठ्या कसोशीने कल्पकतेने बोट वळवून धारेच्या प्रवाहांचा बॅक ड्रायव्हिंग करत अडकलेल्यांना पर्यंत पोहोचताच परत बोट नदीच्या उजवीकडे खेचल्या जात असल्याने 3-4 वेळा गिरकी घेत शेवटी रात्री सकाळचे 10:15 वाजता दोन्ही शेतकऱ्यापर्यंत आम्ही पोहोचलो आणि दोघांनाही सुरक्षित रेस्क्यू करून बोटीमध्ये घेतले. यावेळी दोघेही प्रचंड घाबरलेले होते. बोटीमध्ये घेताच दोन्ही शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य फुलले होते. लगेच वॉकी-टॉकीवरून उपस्थित अधिकारी यांना ऑपरेशन सक्सेस झाल्याचा मेसेज दिला व दोघांनाही सुखरूप बाहेर काढले. त्यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राची टीम घटनास्थळावर होतीच. दोघांची आरोग्य तपासणी डॉक्टरांनी केली. जिल्हाधिकारी भुवनेश्वरी मॅडम यांच्या आदेशाने आणि निवासी वाशिम वैशाली रिसोडचे ठाणेदार राघव साहेब तसेच प्रशासन जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन शाहू भगत साहेब सतत संपर्कात होते, अशी माहिती कक्ष रिसोडचे पडघम यांनी दिली आहे. महाभारत न्यूज कारंजा लाड. आज पेडगाव तालुका रिसोड येथे पैनगंगा नदी पात्राला आलेल्या पुरामुळे पेडगाव शिवारामध्ये पेडगावचे 2 रहिवासी हे पुरामध्ये अडकले होते, परंतु दीपक सदाफळे यांच्या टीमनी आणि त्यांच्या सर्व प्रशासनाने इथे पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, BDO साहेब, तालुका कृषी अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, गावातील गावकरी मंडळी आणि ह्या सर्व प्रशासनाने आज त्यांचे रेस्क्यू केलेला आहे आणि ते सुखरूप आपल्यामध्ये आहेत दोन्ही व्यक्ती. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.